नमस्कार, रोकठोक पर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, हा कार्यक्रम मी टीआरपी साठी करत नाहीये. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, सर्वप्रथम हे वास्तव मांडल्याबद्दल महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांचं विनोद तावडेंचं मी अभिनंदन करतो. पण या निमित्तानं काही प्रश्न निर्माण झालेत. एकीकडे कामगारांच्या चळवळी थंडावलेल्या असल्या तरी शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटनांचे मोर्चे, आंदोलनं आणि बंद हे सगळं काही विनासाया सुरूच आहे. शिक्षकांच्या अस्तित्वाचा आणि भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता शिक्षणाची लढाई सुरू आहे. विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावं म्हणून शिक्षकांचा दबाव वाढत असताना जिल्हा परिषद शाळांमधलं पटसंख्येचं वास्तव शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अत्यंत विदारकपणे सगळ्यांच्या समोर मांडलं. त्यानुसार 0 ते 20 एवढी विद्यार्थी संख्या असणारा तब्बल 12,646 शाळा आपल्याकडे आहेत आणि तब्बल 24,000 शिक्षक या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा देऊन दुसऱ्या शाळांमध्ये सामावून घ्यायचा विचार शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला. सरकारवर शाळांना कुलूप लावण्याची आणि शिक्षकांवर अस्तित्वासाठी आंदोलन करण्याची वेळ का बरं आली? या सगळ्या अवस्थेला जबाबदार कोण? या सगळ्याला केवळ सरकारचं धोरण आणि केवळ शासन जबाबदार आहे की शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षणाची गुणवत्ता ज्यांच्यावर आहे असे शिक्षक देखील जबाबदार आहेत का? यापेक्षा काही आणखीन वेगळी सामाजिक कारण आहेत. काही सेवावर्ती शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी चांगले प्रयत्न करतायत. बहुतांशी शाळांमध्ये मग अशी परिस्थिती का बरं उद्भवत नाही? काय या सगळ्यावरचे उपाय? यासारख्या असंख्य प्रश्नांवर चर्चा करूयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. शिक्षण व्यवस्थेचं करायचं काय? शिक्षण व्यवस्थेचं करायचं काय या संदर्भात पाहूया आज आम्ही तयार केलाय खास रिपोर्ट. देशात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाची अतिशय दयनीय अवस्था आहे. काय अवस्था आहे? राज्यात 0 ते 20 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांची संख्या 12,446 एवढी आहे आणि अशा शाळांमध्ये तब्बल 24,000 शिक्षक शिकवतात. 0 विद्यार्थी असलेल्या राज्यात 10 शाळा आहेत. 1 विद्यार्थी असलेल्या राज्यात 75 शाळा आहेत. तर 10 शाळांची पटावरील संख्या केवळ 2 आहे. 3 विद्यार्थी असलेल्या राज्यात 253 शाळा आहेत. तर 382 शाळांमधील पटावरील संख्या केवळ 5 एवढी आहे. तर 7 विद्यार्थी असलेल्या राज्यामध्ये 542 शाळा आहेत. 8 विद्यार्थी असलेल्या 561 शाळा आहेत. 9 विद्यार्थी असलेल्या 580 शाळा आहेत. तर 10 विद्यार्थी असलेल्या 10 शाळा आहेत. तर 1003 शाळांची पटावरील संख्या केवळ 11 एवढीच आहे. आणि हे भयान वास्तव दस्तूर खुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी विधान परिषदेत मांडलंय. सहज एक आकडेवारी जी आली की आपल्या राज्यामध्ये काही शाळा अशा आहेत की ज्यामध्ये विद्यार्थी संख्या 0 आहे पण 10 शाळा आहेत. इथे जवळजवळ 21 शिक्षकांची वेतन सुरू आहे. 1 विद्यार्थी आहेत अशा 75 शाळा आहेत. 2 विद्यार्थी आहेत अशा 214 शाळा आहेत. आता याची आकडेवारी आहे. याच्यावर सुद्धा आता या शिक्षकांना आम्ही कमी केलं नाही, कारण शिक्षकांना कमी करणं हे योग्यच नाही. 0 विद्यार्थी 1 विद्यार्थी इथे आपण जे पैसे वाया घालवतो हे जर आपण वाचवले पैसे तर त्याचा उपयोग होईल. पण यासाठी कोणी सहकार्य करत नाही. आता राज्यातल्या या 12,446 शाळांचा प्रश्न कसा सोडवायचा याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. मात्र झी 24 तासनं पुढाकार घेऊन थेट गावांमध्ये जाऊन याचा रियालिटी चेक केला. रत्नागिरीतील अतिशय दुर्गम भागातील लावगण क्रमांक 3ची ही जिल्हा परिषदेची शाळा. या शाळेत शिकण्यासाठी विद्यार्थी 1.5 किलोमीटरवरून इथं चालत येतात. शाळेची पटसंख्या केवळ 5 आहे. पहिलीच्या वर्गात 2 विद्यार्थी, दुसरीच्या वर्गात 1 विद्यार्थी आणि चौथीच्या वर्गात 2 विद्यार्थी असे एकूण 5 विद्यार्थी या शाळेत शिकतात. 5 विद्यार्थ्यांना 2 शिक्षक शिकवतात. तरीही शिक्षणाच्या गुणवत्तेची बोंबच आहे. काय आहे इथल्या शिक्षणाचा दर्जा ते विद्यार्थ्यांच्या तोंडूनच ऐकूयात. कोणते विषय शिकतेस? गणित, हां, मराठी, हां, इंग्रजी. हां, हे सगळे विषय शिकतेस तू? बरं, तू मला एखादा पाडा म्हणून दाखवशील? कोणता पाडा म्हणून दाखवशील तुम्हाला सांग? बेचा. हां, चालेल. म्हण. बेक बे बेतून 4 बे 6 बे चौक.
8, बे पंचे बेके बे बेदून 10, बेके बे बेदून 4, बे 3 6, बे 4 8, बे पंचे 10, बे संग 12, बे 7 14, बे 8 16, बे 9 18, बे 23. प्रतिज्ञा येते तुला? राष्ट्रगीत येतं आपलं जनगण म्हणून येतं का म्हणता? म्हण बघू. जनगण मद. आता सध्या शाळेचा जो पट आहे तो 5 विद्यार्थी या ठिकाणी अध्ययन करतायत आणि शिक्षक 2 आहेत, परंतु सर्व विषय एकाच वर्गानं आम्हाला एका शिक्षकालाच शिकवावं लागतात, त्यांचं अध्यापन करावं लागतंय. आता जाऊया येवला तालुक्यातल्या वाईबोथी इथल्या झेडपीच्या शाळेत. राज्यात अनेक शाळा आहेत जिथे शिक्षक आहेत पण विद्यार्थीच नाहीत. येवल्यातल्या झेडपी शाळेत मात्र 43 विद्यार्थी असून गेल्या 6 महिन्यांपासून त्यांच्या नशिबात एकच शिक्षक आहे. ही एकच नव्हे तर येवला तालुक्यात अशा अनेक शाळा आहेत. 6 महिन्यापासून शिक्षक नाही. आम्हाला खूप लवकर शिक्षक पाहिजे. आमची शिक्षणाची गरज पूर्ण झाली पाहिजे. 1ली ते 2री इथे शिकवण्यासाठी पांडोरे सर आहेत आणि 3री ते 4थी शिकवण्यासाठी आपल्या शिक्षिका वाघ मॅडम आहेत. ते 6 महिने रजेवर गेल्यामुळे त्या जागेवर 6 महिन्यापासून इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शिकवायची गैरसोय होते. हे आहे राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचं विदारक वास्तव. हे पाहून तुमच्या आमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याचं उत्तर शोधण्याची जबाबदारी केवळ सरकारची आहे का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. शिक्षणाच्या व्यवस्थेचं करायचं काय? प्रेक्षको, आजच्या महानगरपालिका, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद यांच्यामधून दिलं जाणारं जे शिक्षण आहे त्याच्यावरचा झगझगीत प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी किंबहुना ज्यांच्या विधानसभेतल्या वक्तव्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करतोय अस्वस्थ होऊन त्यांची सर्वप्रथम ओळख करून घ्या. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे. विनोद तावडे, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत विजय नवल पाटील. विजय नवल पाटील हे महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती याचे अध्यक्ष आहेत. विजय नवल पाटील. माधव चव्हाण हे प्रथम या संस्थेचे अध्यक्ष आहेत. माधवराव, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत संदीप गुंड हे पष्टेपाडा, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे या 21 विद्यार्थी असलेल्या अशा शाळेमध्ये शिकवत आहेत ज्या शाळेचा गौरव आणि ज्या शिक्षकाचा गौरव स्वतः अब्दुल कलाम यांनी केला होता. किंबहुना अशा प्रकारची सोलार एनर्जीवर चालणारी पहिली डिजिटल शाळा जर कुठे असेल महाराष्ट्रात तर ती गुंड सरांची आहे, गुंड गुरुजींची आहे. ते सुद्धा आपल्या बरोबर आहेत. आणि काही क्षणात आपल्या सोबत हेरंब कुलकर्णी, शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी हे देखील नाशिकमधून येणार आहेत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुद्दा आहे शिक्षणाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? शिक्षणाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? आपण थेट जाऊया विनोद तावडे यांच्याकडे. विनोद तावडे, सर्वप्रथम मला पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करायचं आहे. ते आशा करतात की महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही महाराष्ट्राच्या शिक्षणाचा एक प्रकारचा खराखुरा चेहरा आज जनतेसमोर मांडलात, लोकांसमोर मांडलात. म्हणजे आम्हाला नेमका किती रोग झालाय हे तरी कळलंय. पण हा रोग कुणामुळे झाला? आजची ही अवस्था कुणामुळे आली? हे सगळं कशामुळे घडलं? आणि हे आतापर्यंत लक्षात नव्हतं आलं कोणाही शिक्षण मंत्र्याच्या किंवा कोणाच्याही? विनोद तावडे. उदयजी, मी झी 24 मनापासून अभिनंदन करतो. कारण इतकं वास्तव समोर आल्यावर त्याचं विश्लेषण करून काहीतरी चांगला मार्ग काढून आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं करावं अशी विधायक चर्चा आज आपण आयोजित केली. मी मनापासून आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. याला जबाबदार कोण याच्यापेक्षा मला असं वाटतं की ही परिस्थिती जी आहे ती कशी बदलायची, यासाठी परिस्थिती काय आहे ती या जनतेसमोर आली पाहिजे. म्हणून याच्या आधीच्या शिक्षण मंत्र्यांनी हे लपवलं असेल. मी ते धाडस केलं आणि धाडस यासाठीच केलं की ही परिस्थिती मला बदलायची आहे. शिक्षण मंत्री जर मी असेल तर ती मी माझी जबाबदारी समजतो आणि इतर संस्थाचालक, शिक्षक, पालक, आपल्यासारखे शिक्षणाविषयी कणव असणारे सगळे मान्यवर यांच्या सहभागातून, यांच्या मदतीने राज्यातलं हे चित्र बदलण्याची क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये आहे असं मी मानतो. आणि हे उघड सत्य
मी याला कोणी अमुक जबाबदार, याला आधीचं सरकार जबाबदार असं मला वाटत नाही. जे काही असेल ते समोर आणू आणि ते नीट करू या विश्वासानेच काल ही आकडेवारी मी योगायोगाने कायम विनाअनुदानचं आंदोलनाचं निवेदन करायची संधी मिळाली त्यावेळी हे वास्तव मी जनतेसमोर आणलं की एका बाजूला कायम विनाअनुदानच्या शाळांना अनुदान देण्याचं मान्य करत असताना माझ्यासमोर हे पण आव्हान आहे आणि हे आव्हान आपल्या समोर असताना तेही कसं करायचं याचा एकत्रित विचार करू असं मी राज्यातल्या जनतेसमोर मांडलेलं आहे. विनोद तावडे, तुम्ही अशा अनेक शाळा सांगितल्यात की जिकडे 0 विद्यार्थी आहेत, 1 विद्यार्थी आहे, 2 विद्यार्थी आहे, 5 विद्यार्थी आहेत, 11 विद्यार्थी आहेत. या सगळ्या शाळा बंद करून त्या शाळा दुसऱ्या जवळच्या अशा ठिकाणी की जिकडे अधिक विद्यार्थी आहेत अशा ठिकाणी आपल्याला आता न्यायचे आहेत. त्यासाठी आपण वाहतुकीची पर्याय सुद्धा उपलब्ध करून देत आहे. मला सांगा, या शाळा बंद करणे आणि विद्यार्थी दुसऱ्या एखाद्या नजीकच्या शाळेमध्ये शिफ्ट करणे हा एवढा एकच मार्ग या शाळांचा दर्जा सुधारण्याचा आहे आपल्याकडे? मी 2 गोष्टी करतोय. मी ज्यावेळी ही आकडेवारी माझ्या समोर आली त्यावेळी मी पहिलं काम केलं ते म्हणजे प्रत्यक्ष या शाळेत जाऊन नीट सर्वेक्षण करून माहिती घ्या. दुर्गम भाग कोणते आहेत, डोंगराळ भाग कोणते आहेत, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना जर काही किलोमीटर चालावं लागत असेल तर त्यातल्या काही अडचणी आहेत का, वाहनाची व्यवस्था केली तरी विद्यार्थ्यांनी समजा जाणार नसतील तर ती शाळा चालू ठेवावी लागेल का, अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर पहिल्यांदा आपण सर्वेक्षण करू. त्यातून लक्षात येईल की या 12,646 शाळा आहेत जिथे सुमारे 24,000 शिक्षक आज कार्यरत आहेत. यातल्या अमुक शाळा चालू ठेवणं गरजेचं आहे तर त्या चालू ठेवू सुद्धा. पण बाकी शाळांमधले विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जे मानलेलं आहे की विद्यार्थी जर अधिक विद्यार्थ्यांमध्ये बसला तर तो जास्त शिकतो. 5च मुलं आहेत, 4च मुलं आहेत, 8च मुलं आहेत आणि तिथे शिक्षक त्याला शिकवत आहेत तर तो पूर्ण शिकत नाही. एक सोशलायझेशन त्याचं जे झालं पाहिजे शाळेमध्ये, त्यासाठी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हे एज्युकेशन सायकॅट्रिस्टने मांडलेला फिनोमेना हा शिक्षण हक्क कायद्यामध्ये मान्य केलाय आणि त्याप्रमाणे करायचं असेल तर ही शाळा चालवून 8 मुलं, 4 मुलं, 10 मुलं, 12 मुलांपेक्षा ही 12 मुलं आपण दुसऱ्या 40-50 मुलांच्या शाळेमध्ये पाठवली तर अधिक शिक्षण ग्रहण करतील आणि तिथला शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी काही चांगल्या उपाययोजना या शाळांच्या वाचलेला पैसा आहे तो वापरून आपण करू शकतो. शिक्षणावर अत्यंत मूलगामी, मूलभूत असं संशोधन करणारी, सर्वेक्षण करणारी एक संस्था म्हणून जी नावावर रूपाला येते म्हणजे प्रथम संस्था, आणि त्या प्रथम संस्थेचे अध्यक्ष गेले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणून ज्याला संपूर्ण भारत ओळखतो असे माधव चव्हाण आपल्याबरोबर पुण्यामधून आहेत. माधव चव्हाण, ग्रामीण भागातल्या शिक्षणाची अवस्था काय आहे हे आपल्यापेक्षा कदाचित महाराष्ट्रात फार कमी लोक अधिक चांगल्या तरी सांगू शकतील. आता विनोद तावडे म्हणतात तशा ज्या शाळा आहेत की जिथे 9 विद्यार्थी, 10 विद्यार्थी, 8 विद्यार्थी आहेत, या शाळांमधला शिक्षणाचा दर्जा आणि ज्या शाळांमध्ये 200, 400, 600, 1000 विद्यार्थी आहेत, या 2 प्रकारच्या शाळांमध्ये शिक्षणाच्या दर्जात काही ग्रामीण भागामध्ये फरक आहे असं आपल्याला वाटतं? माधव चव्हाण, याच्यामध्ये आमच्याकडे तशी आकडेवारी नाही आता, पण हे निश्चित आहे की जिथे शाळा 1ली ते 8वीच्या असतात, 7वीच्या असतात, विद्यार्थी संख्या जास्त असते तेव्हा ती शाळा चालण्याला एक शिस्त प्राप्त होते. शिक्षक जास्त असतात, मुख्याध्यापक असतात आणि त्याच्यामुळे काही परिणाम त्या मुलांच्या शिक्षणावर होत असतात. जेव्हा ती शाळा अगदी लहान असते, मुलांची संख्या कमी असते, तेव्हा अनेक गोष्टींचा परिणाम त्याच्यावर होत असतो. पण मला थोडं वेगळं मांडायचं आहे. तुम्ही मगाचपासून जो प्रश्न विचारतात की दुरवस्था काय आहे, दुरवस्था निरनिळ्या प्रकारची असू शकते, पण आत्ता जो प्रश्न आहे की 12,000 शाळांच्या मध्ये 20पेक्षा कमी मुलं आहेत, हे जे घडलंय हे गेल्या कित्येक वर्षात घडलंय. एकीकडे जेव्हा आपली लोकसंख्या वाढत होती तेव्हा आपण शाळा सर्वदूर पसराव्यात म्हणून आपण प्रयत्न करत होतो, पण गेल्या 10-15 वर्षामध्ये ही लोकसंख्या उतरायला लागलेली आहे आणि गावागावामध्ये एकीकडे शहरीकरणही होतंय आणि त्याच्यामुळे एकेकाळी ज्या आवश्यक शाळा होत्या त्या ठिकाणी मुलांची संख्या कमी होते, दुसरीकडनं खाजगीमध्ये जाण्याचं काही प्रमाण वाढलेलं आहे. फार अजून महाराष्ट्रात वाढलेलं नाही पण बऱ्यापैकी वाढलंय, 5वी पर्यंत असं दिसतंय.
तेव्हा ह्या सर्वांचा एक परिणाम म्हणून इथून पुढे तुम्हाला असं लक्षात येईल की छोट्या गावांच्या 40% शाळांच्या मध्ये 1ली ते 5वीच्या ज्या शाळा आहेत तिथे 60पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या, आणि ही गेल्या वर्षीची आकडेवारी आहे, आणि ही दरवर्षी ही आकडेवारी ही संख्या कमी कमी होत जाणार आहे. आता असं होत असताना शिकवण्याचे काय प्रयत्न आपण करू शकतो, मुलांना शिकवण्याचे कोणते नवीन प्रकार येऊ शकतात, ही जी आपण 1ली ते 5वीची शाळा म्हणतोय त्याच्या जागी वेगळं काही करण्याची शक्यता आहे का? अंगणवाडी आहे, आपण अंगणवाडीच्या जागी बालशिक्षण करत नाही आहोत. आता जर आपण बालशिक्षण 4, 5, 6, 7 या 4ही वयाच्या मुलांचं एकत्र करायचं ठरवलं तर गावामध्ये मुलं आहेत आणि त्यांचं एकत्रित शिक्षण आपण करू शकतो. म्हणजे हा एक विचार सांगतोय मी. किंवा आता डिजिटल माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे छोट्या गटाला सुद्धा 5-10 वर्गाच्या मुलांच्या गटाला शिकवणं शक्य होत आहे. तेव्हा इथून पुढे आपल्याला शाळा हा एक प्रकार, जो आपल्या डोळ्यासमोर जी शाळा आहे की एवढ्या खोल्या, एवढी मोठी, एवढे शिक्षक, याच्या थोडं पलीकडे जाऊन विचार करायला लागेल. कारण आज जी 5 वर्षाची मुलं आहेत ही 15 वर्षांनी जेव्हा शाळेतून बाहेर येतील तेव्हा जग कसं असणार आहे, त्यांना काय आवश्यक असणार आहे, त्यांना काय शिकवायला पाहिजे, ह्याचा विचार आत्ता करण्याची गरज आहे. ही एक प्रकारे संधी आहे. तुमच्याकडे 24,000 शिक्षक जास्त असतील. बरोबर आहे माधव चव्हाण. मुद्दा असा आहे की आपल्याच सर्व्हेमध्ये मी वाचलेलं खरं असेल, मला आठवत असेल ते बरोबर असेल तर अगदी 5वीतल्या मुलाला सूर्य कुठे उगवतो हे माहीत नाही. त्याला आत्ताच आम्ही दाखवलं, आपण पाहिलं रत्नागिरीतलं काय चित्र होतं ते की मुलांना साधी प्रतिज्ञा म्हणता येत नाही, मुलांना देशाचं राष्ट्रगीत 7वीतल्या मुलाला माहिती नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. 4थीतल्या मुलाला बेचा पाढा धड म्हणता येत नाही, अशा प्रकारची परिस्थिती होती. हा शिक्षणाचा खालवलेला दर्जा आणि त्या दर्जाच्या सुधारण्याकरता म्हणून जर जवळच्या चांगल्या शाळेत त्यांना सरकार ट्रान्सपोर्टची व्यवस्था करून जर नेत असेल तर या प्रयोगाचं आपण स्वागत कराल का आपल्याला असं वाटतंय की हा प्रयोग चुकीचा आहे? मला वाटतं प्रयोग करायला पाहिजेत, पण मी एवढंच म्हणतोय की हा एक प्रयोग आहे, पण हाच प्रयोग असला पाहिजे असं नाही. तुम्हाला निवासी शाळा काढता येतील, बरंच काही करता येणं शक्य आहे. घरामध्ये, घराजवळ निराळ्या पद्धतीने डिजिटल माध्यमातून शिकवता येईल. माझं म्हणणं एवढंच आहे की हा एक प्रयोग झाला याचा अर्थ हा एकमेव प्रयोग आहे असं नाही. असा वरवंटा फिरला आता असा वरवंटा फिरवायचा असं करून होऊ नये. आपण विजय नवल पाटील येतो माधवराव आपल्याकडे. माधवराव येतो आपल्याकडे. विजय नवल पाटील यांच्याकडे जाऊया. विजय नवल पाटील हे महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे अध्यक्ष आहेत. विजय नवल पाटील, विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत वाहनानं पाठवून आणि शिक्षकांच्या बदल्या करून हा प्रश्न सुटेल का? भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 अशा प्रकारच्या बदल्या केल्या तर शिक्षकांची प्रतिक्रिया आणि त्याहीपेक्षा सुद्धा शिक्षक संघटनांची प्रतिक्रिया नेमकी काय असणार आहे? विजय पाटील. मी प्रथम डॉक्टरांचं स्वागत करतो की त्यांनी उल्लेख केला 12,000 शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. वास्तविक पाहता विधानसभेमध्ये जे उल्लेख झाला, पेपरमध्ये जे आलं ते एकदम मोगम होतं. या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही संप केला खाजगी शिक्षण संस्था आणि शिक्षण बचाव समितीने, त्या पार्श्वभूमीवर 12,000 शाळांमध्ये अल्प विद्यार्थी लोकांमध्ये हा समज निर्माण झाला की ह्या खाजगी शिक्षण संस्थांचा प्रकार आहे. तो जास्त प्रकार खाजगी शिक्षण संस्थांचा नाही. याच्यामध्ये नगरपालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा यात 90% हे प्रमाण आहे. एकदम कमी विद्यार्थ्यांचं 90% शाळा अशा आहेत. आणि एवढंच नाही तर नगरपालिकांमध्ये ज्या शाळा बांधल्या गेल्या इमारती त्याच्यातल्या अनेक ठिकाणी, मी धुळ्याचं उदाहरण देईल, पण 67 पैकी 35 इमारती रिकाम्या आहेत. तिथं अनेक प्रकारचे धंदे चालतात. आम्ही मागच्या सरकारला सांगितलं होतं की अशा ठिकाणी एका बाजूला खाजगी शिक्षण संस्थांना मुलांना शिकवायला वर्ग सापडत नाही, तर दुसऱ्या बाजूला अल्प भाड्याने या शाळा द्या आणि त्यांना सामावून घ्या. आपण जो प्रश्न विचारला, हे 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये एक सेंटर शाळा करायची, ही सूचना आम्ही शिक्षण महामंडळाच्या वतीने मागच्या सरकारला पृथ्वीराज चव्हाणांना दिली होती. एवढंच नाही
तर ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा व्यवस्थित चालत नसतील त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर खाजगी शिक्षण संस्थांना 10 वर्षाकरता या शाळा चालवायला द्या, कारण त्याला आपण बंधन असतं तुमचं 30 विद्यार्थ्यांचं. तिथं तुम्ही प्रशासक नेमू शकतात, तुम्ही तिथं रेग्युलेट करू शकतात. पण एवढं रेग्युलेशन जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये दिसत नाही. विजय पाटील सवाल आहे तो ज्या ठिकाणी 50-100 विजय पाटील ज्या ठिकाणी 50-100 विद्यार्थी आहेत त्यांचा सवाल नाहीये. ज्या ठिकाणी 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत अशा प्रचंड मोठ्या प्रमाणावर शाळा आहेत आणि असे 24,000 शिक्षक आहेत, त्यांचा प्रश्न आहे. त्यांची जर बदली करण्यात आली आणि त्या शाळांचं जर एकत्रीकरण करण्यात आलं किंवा जवळच्या ठिकाणी त्यांना ट्रान्सफर करण्यात आलं तर या प्रयोगाचं आपण किमान हा एकमेव प्रयोग असू शकत नाही या माधवराव चव्हाणांचं मताशी मी सहमत आहे. परंतु असं जर सरकारने करायचं ठरवलं तर शिक्षक संघटनांचे शिक्षण बचाव कृती समितीचे अध्यक्ष म्हणून आपण त्याचं स्वागत कराल का आपण त्याच्याविरुद्ध पुन्हा आपलं हत्यार उचलणार आहात? डॉक्टर साहेब, आपला जरा गैरसमज होतोय. मी मगाशीच म्हटलं की मागच्या सरकारला मी हे सांगितलं होतं की 1 किलोमीटरवर शाळा पाहिजे, शिक्षण हक्क कायद्याची तशीच्या तशी अंमलबजावणी करण्याचा जो आग्रह सरकारचा चाललेला आहे त्याच्यामध्ये फार मोठा खर्च होणार आहे. 5 किलोमीटर अंतरावर एक सेंट्रल शाळा काढा आणि वाहतुकी करा आणि शिक्षक त्याला विरोध करणार नाहीत माझ्या समजुतीप्रमाणे, कारण 5 किलोमीटर अंतर जायला त्यांना काही अडचण नाही. परंतु आम्ही जिथं 60% खाजगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षण देतो आहोत, प्राथमिक आणि माध्यमिक, 40% जिल्हा परिषद नगरपालिका शिक्षण देत आहेत, त्या ठिकाणी सरकारचा जो 8 तास आहे ते मी तुमच्या मार्फत लक्षात आणून द्यायचा विचार करतोय की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षकाला जे कमी विद्यार्थ्यांमुळे बोजा पडतो ह्या सरकारवर जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये प्रति विद्यार्थी प्रतिमाह 4,000 रुपये खर्च येतो. खाजगी शिक्षण संस्थांमध्ये प्रतिमाह प्रति विद्यार्थी 1,500 खर्च येतो. आणि म्हणून आमचं म्हणणं असं होतं की ह्या काही शाळा प्रयोगात्मक बेसिसवर आमच्याकडे द्या, सेंट्रल ठिकाणी तुम्ही स्कूल काढा आणि त्या स्कूलला बाकीचे विद्यार्थी आले तर शिक्षक त्याला काही विरोध करणार ते असा माझा अंदाज आहे. मी त्या बाबतीत एवढंच सांगू शकतो. पण त्याचबरोबर सरकारचं जे खर्च कमी करायचा प्रयोग चाललेला आहे शिक्षणावर, एका बाजूला कोठारी कमिशन म्हणतं 60% खर्च करा आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या मार्गाने खर्च कसा कमी होईल, शिक्षकांची संख्या कमी करण्याचा जो प्रयत्न आहे सरकारचा त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन सुरू केलं. मुख्याध्यापकांची संख्या कमी करण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी आंदोलन सुरू केलं. विजय पाटील, आपण या दोन्ही गोष्टींवर थेट विनोद तावडे यांचं मत घेऊया. विनोद तावडे, कोठारी कमिशननी 6% एकूण शिक्षणावर खर्च झाला पाहिजे असं सांगितलेलं होतं. आपण अशा प्रयोगातून 6% शिक्षणावरचा खर्च जो करणं अपेक्षित आहे तो कमी करू इच्छित आहे का? त्याचबरोबर काही शाळा या खाजगी संस्थांकडे देण्यात याव्यात अशी विनंती केली जाते आहे, त्याला त्याच्यावर आपलं मत काय आहे? आणि माधव चव्हाण जे म्हणतात की निवासी शाळांचा पर्याय असू शकतो, किंबहुना अशा प्रकारचा एकमेव उपाय असू शकत नाही तर इतरही अनेक उपाय केले पाहिजेत, या तिन्हीवर आपलं मत. विनोद तावडे. उदयजी, असं आहे की पाटील साहेब हे खाजगी संस्था चालकांच्या संस्थांचे प्रमुख आहेत आणि त्यांनी मांडलेला मुद्दा खरा आहे की अगदी 10% नाही पण जवळजवळ 80% शाळा या जिल्हा परिषद नगरपालिका आणि 20% शाळा या खाजगी आहेत. आणि आपण जो मला शिक्षणावरचा खर्च नाही कमी करायचा आहे, पण शिक्षणावर होणारा खर्च नीट उपयोगात येईल. कारण मी शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित मानतो, शिक्षकाची नोकरी केंद्रित, संस्थाचालक केंद्रित मानत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यावर खर्च हा होत असतो तो शिक्षकाच्या पगाराच्या माध्यमातून मी गुंतवणूक मानतो, मी खर्च मुळात मानत नाही. त्यामुळे शिक्षणावर जो खर्च करायचा आहे तो कमी करायचा आहे असं माझं अजिबात मत नाही. आजच आपण जवळजवळ 42,000 कोटी रुपये शिक्षकांच्या वेतनावर खर्च करतो आहोत आणि त्या असताना सुद्धा ग्रॉस एनरोलमेंट रेशो आपला 28 पर्यंत आहे. 100 मुलं पहिलीला आली तर 28 मुलं ते 24 मुलं ही 10वीला येतात, तो वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरं, जर या जिल्हा परिषद शाळा ज्या बंद पडता आहेत त्या खाजगी संस्था घेणार असतील तर स्वागत आहे. फक्त बिल्डिंग घ्यायची नाही तर तिथले शिक्षक सुद्धा घ्यायला ते तयार आहेत ना, एवढं पाटील साहेबांनी आम्हाला सांगावं. आम्ही आवर्जून ते द्यायला तयार आहोत. पाटील साहेब उत्तर द्या.
कारण शेवटी अशा शिक्षकांना घरी पाठवता येणार नाही. अगदी बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. पाटील साहेब उत्तर द्या की फक्त बिल्डिंग नाही, तुम्ही शिक्षकही घेणार का? त्या शिक्षकांना सांगू इच्छितो, तावडे साहेबांना बोला. मी तावडे साहेबांना सांगू इच्छितो की मागच्या सरकारमध्ये सुद्धा आम्ही हा प्रस्ताव मांडला होता की शिक्षकांसहित आम्हाला तुम्ही 10 वर्षे प्रायोगिक तत्वावर द्या, त्या शिक्षकांना आम्ही सामावून घेऊ आणि त्याच्या ठिकाणी चांगल्या चालत असेल संस्थांचे सुद्धा निकष तुमच्यावर ठेवू की कोणत्या संस्थेला आपण द्यायची शाळा चालवायला. आणि हा जर प्रयोग तुम्ही केला तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये खाजगी शिक्षण संस्थांची गुणवत्ता आहे थोड्याफार प्रमाणात का तुमच्या याच्याप्रमाणे तुमच्या म्हणण्याप्रमाणे, पण गुणवत्ता त्यांच्यामध्ये आहे. ती गुणवत्ता सुद्धा उपयोगी पडेल त्या याच्यामध्ये सर्कलमध्ये. विनोद तावडे या सूचनेचं स्वागत करून याची आपण अंमलबजावणी करणार का? विनोद तावडे याची अंमलबजावणी करणार का? त्यांनी एक हात मर्दीचा पुढे केलेला आहे. पाटील साहेबांनी आता जे सांगितलं त्याचं मी स्वागत करतो, कारण 15 दिवसापूर्वी त्यांचं शिष्टमंडळ मला जे भेटलं होतं ते वेगळं म्हणणं मांडलं होतं. पण राज्यातल्या शिक्षणाची स्थिती लक्षात घेऊन त्या शिष्टमंडळाने आपलं म्हणणं बदललंय, याचं मी स्वागत करतो. आणि त्यांच्याबरोबर बसूनच, सरकार ठरवणार नाही, संस्था चालकांच्या संघटनेवर बसून आम्ही ठरवू की या शाळा चांगल्या चालल्या पाहिजेत. आणि शाळा चांगल्या चालणं म्हणजे विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि हे संस्था चालक आणि आम्ही एकत्र बसून ठरवायला मी नक्की तयार आहे, किंबहुना उत्सुक आहे. हेरंब, आपण ही चर्चा सगळी पाहताय. आपण ग्रामीण भागातलं शिक्षण आणि एकूणच शिक्षणाविषयी अत्यंत मूलभूत अशा प्रकारचं संशोधन आणि विचार मंथन केलेलं आहे. खरं तर विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत वाहनानं पाठवून त्या शाळेत एकत्रीकरण करून ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे अशा शाळांमधल्या शिक्षणाचा दर्जा, मुलांच्या शिक्षणाचा दर्जा जो आमच्या एकूणच गुंतवणुकीचा केंद्रबिंदू आहे असं विनोद तावडे आता म्हणतायत, त्यांनी खरोखरच ते बदलणार आहे का एकूणच सामाजिक परिस्थिती, पालकांची याकडे बघायची दृष्टिकोन आणि त्याहीपेक्षा शिक्षकांची अनास्था या सगळ्या आत्ताच्या व्यवस्थेला कारणीभूत आहे असं वाटतं आपल्याला? हेरम कुलकर्णी. आता जी चर्चा फार महत्त्वाच्या विषयावर तुम्ही सुरू केली त्याच्यावर पर्याय मांडण्या अगोदर मी आपल्या समोर काही वास्तव मांडतो की ही जी समस्या 12,000 शाळांची आज आलेली आहे, तर ही समस्या ही सूज आहे असं माझं म्हणणं आहे. याचं कारण माझ्याकडे अशी आकडेवारी आहे की आज असं म्हटलं जातं की आपल्याला असं वाटतं की जिथे आज या शाळा अडचणीत आल्या त्या कुठेतरी गडचिरोलीत असतील, डोंगरदऱ्यात असतील, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यातल्या 3,146 शाळा आहेत. आणि गडचिरोली, नंदुरबार, धुळे, अमरावती, पालघर या दुर्गम जिल्ह्यामध्ये फक्त 1493 शाळा आहेत. मी या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम केलेले म्हणून आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगतो की बऱ्याचशा शाळा चुकीच्या पद्धतीनं सुरू केल्यामुळे आज अडचणीत आल्यात. हा या चर्चेतला मी एक नवा मुद्दा आपल्यासमोर मांडतो. वस्ती शाळांचं उच्चीकरण जे झालं, या वस्ती शाळांच्या उच्चीकरणाच्या समितीमध्ये मी होतो. 8,000 वस्ती शाळांचं शाळांमध्ये रूपांतर केलं आणि आमच्या समितीनं केलेल्या शिफारसी जिल्हा परिषदांनी पाळल्या नाहीत. त्यामुळे 1 किलोमीटरचं अंतर नसताना अनेक शाळा महाराष्ट्रामध्ये आज सुरू झालेल्या आहेत. दुसरा गंभीर भाग त्यातला असा की शिक्षण हक्क कायदा आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शाळा महाराष्ट्रात सुरू करण्यात आल्या 2010 नंतर. तर लोकप्रतिनिधींनी खिरापत वाटावी तशी या वाडीला शाळा, त्या वाडीला शाळा अशा करून शाळा मोठ्या प्रमाणावर वाटल्या. आणि आज आपण जर खऱ्या अर्थाने अभ्यास केला तर 1 किलोमीटरचे अंतर न पाळता बऱ्याच शाळा सुरू झाल्यात. आणि म्हणून आपल्याला असं आढळेल की पुणे जिल्ह्यात 992 शाळा आणि गडचिरोलीमध्ये फक्त 685 शाळा, साताऱ्यामध्ये 731 शाळा आणि अमरावतीमध्ये फक्त 323 शाळा. आणि म्हणून आदिवासी भागापेक्षा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अडचणीत आलेल्या शाळा जास्त आहेत असं माझं या बाबतीतलं संशोधन आहे. दुसरा पर्याय जो तुम्ही मला विचारला की याच्या संदर्भात काय करायला पाहिजे, याच्या संदर्भात धोरणात्मक मी 1-2 मुद्दे सुचवतो. कृपा करून मला 1-2 मिनिट वेळ द्या. पहिला भाग मला असं वाटतो की आश्रमशाळा ज्या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केल्यात, तर आश्रमशाळांची पण प्राथमिक शाळा गावात असते आणि त्याच्या शेजारी जिल्हा परिषदची शाळा सुद्धा असते, तर कुठली तरी एक शाळा बंद करायची गरज आहे. दुसरा मुद्दा मला असं वाटतो की विजय नवल पाटील खासगी संस्थेचे प्रतिनिधी आहेत, तर अनेक गावांमध्ये आपल्याला असं दिसेल की 5वी ते 7वीचं खासगी संस्थेचं हायस्कूल पण आहे आणि जिल्हा परिषदेची 5वी ते 7वीची शाळा आहे, तर याचं एकाच हेडखाली शाळा चालल्या पाहिजेत. हा दुसरा भाग. आणि तिसरी माझी महत्त्वाची सूचना थोडीशी स्फोटक वाटेल, पण मी असा विचार करतो की आपण उलटा विचार करून राहिलो की आधी शाळा टिकली पाहिजे, संस्था टिकली पाहिजे. मी असं म्हणतो की पालकांच्या हातामध्ये जर आपण थेट अनुदान दिलं, कारण ह्या खर्चाच्या दृष्टीने एवढा गंभीर भाग आहे. मी आता कॅल्क्युलेशन करत होतो की जर 8 विद्यार्थी एका शाळेमध्ये असतील तर 2 शिक्षकांचा पगार 60,000 रुपये महिना,
वर्षाचे होतात 7,20,000 रुपये आणि शालेय पोषण आजार धोरण 8 लाख होतात. तर 1,25,000 पर्यंत एका मुलावर खर्च आज या कमी पटाच्या शाळेमध्ये, म्हणजे खाजगी निवासी शाळेपेक्षा आपण जास्त खर्च करून आपण करू, ती पद्धतीत नक्कीच दोष आहेत. आणि पालकांच्या हातामध्ये शासन जितका खर्च करतं तितकं जर व्हाउचर आपण पालकांच्या हातामध्ये दिलं आणि पालकांना असा चॉईस दिला की तुम्ही खाजगी शाळेत पाठवा किंवा सरकारी शाळेत पाठवा, तर त्याच्यामध्ये शाळा अडचणीत आली की शिक्षक अतिरिक्त झाले की शासनाने जबाबदारी घ्यायची, हे डोक्यावर उलटं उभं राहण्यापेक्षा आपण सरळ विचार करू की पालकाच्या हातामध्ये अनुदान द्या. ज्या ठिकाणी मुलगा शिकवायचा त्या ठिकाणी ते मुलं पाठवतील. अनेकांना अशी भीती वाटेल की मग सरकारी शाळा बंद पडेल. संदीप गुंड सारखं शिक्षक हे त्याचं उत्तर आहे की संदीप गुंडाच्या शाळेमध्ये कुणीही आपला मुलगा शिकायला पाठवेल जर ती सरकारी शाळा असेल तर. ज्या ठिकाणी गुणवत्ता असेल त्या ठिकाणी पालक आपली मुलं पाठवतील. आणि हे जर आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत अशा चर्चा आपल्याला अनेक वेळा कराव्या लागतील. हा धोका आपल्या समोर मी मांडतो. विनोद तावडे, या तिन्ही सूचनांवर ब्रेकवर जाण्यापूर्वी थोडक्यात तुमचं मत घेऊया. एक म्हणजे आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या दोन्ही एकामेकाच्या बाजूला असतील तर त्या ठिकाणी त्या दोघांचं एकत्रीकरण करणार का? खाजगी शाळा आणि झेडपीच्या शाळा एकत्र होऊ शकतात का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा जिथे 5 आणि 7 विद्यार्थी आहेत तिथे थेट पालकांनाच जर अनुदान दिलं तर कमी खर्च होईल. मग असं असताना त्या 24,000 अतिरिक्त शिक्षकांचं काय? त्यांना आपण घरी बसवणार का? विनोद तावडे. पहिल्यांदा मी एक स्पष्ट करू इच्छितो की एकही शिक्षक घरी बसणार नाही. या 20ही शाळा बंद केल्या तरी जे आम्हाला शिक्षकांचं समायोजन करायचं आहे ते केल्यानंतर सुद्धा काही नव्याने शिक्षकांची भरती करावी लागणार आहे अशी एकूण आकडेवारी आहे. त्यामुळे शिक्षक घरी बसतील असं होणार नाही, पण विद्यार्थी असणाऱ्या शाळेत त्यांना जाऊन शिकवावं लागेल हे मात्र खरं. आता हेरंब कुलकर्णी यांनी ज्या सुचवलेल्या सूचना आहेत त्यातल्या पहिल्या 2 ज्या सूचना आहेत याच्यावर मी जे मगाशी म्हटलं सर्वेक्षण करा जे मी म्हटलेलं आहे त्यामध्ये हे दोन्ही मुद्दे मी दिलेले आहेत. आणि या दोन्ही मुद्द्यांचं त्या ठिकाणी वास्तव काय आहे, बाजूला शाळा आहे का, आश्रमशाळा आहे का, अजून काय आहेत, हे तर 20 विद्यार्थीवाला आहे. मी तर खरं 40 विद्यार्थ्यांपर्यंतचं सर्वेक्षण करा म्हणतोय. म्हणजे अजून थोडी मोठी आकडेवारी आपल्याला मिळू शकते. आणि त्याच्या पुढे जाऊन जो पालकांना तुम्ही व्हाउचर द्या म्हणताय हे करत असताना यामध्ये असणारा शिक्षक वर्ग आहे, यामध्ये असणारा बाकी वर्ग आहे, या सगळ्याचा विचार करावा लागेल. त्यामुळे सगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र बसून या विषयातला निर्णय हा घ्यावा लागेल. कारण मागे मी लोकलेखा समितीचा सदस्य असताना ती आकडेवारी आली होती की प्रत्येक विद्यार्थ्यामागे शासन जवळजवळ 97,000 रुपये वर्षाला खर्च करते त्याच्या शिक्षणासाठी. आणि खाजगी शाळांमध्ये याच्यापेक्षा कमी फी मध्ये मुलं शिकतात. याचा विचार जो हेरंब कुलकर्णी यांनी मांडलाय तो नक्की करावा लागेल. पण तो करत असताना एकांगी करून चालणार नाही. त्यातले अडथळे काय, त्यातल्या अडचणी काय, यातून अजून काय निर्माण होऊ शकतं. सगळे पालकांना व्हाउचर दिल्यानंतर काही पालक ते शाळेत पाठवत नाही असं झालं तर काय करायचं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून सावधपणे या विषयात पावलं टाकावी लागतील. ब्रेकवर जाण्यापूर्वी वेळ थोडा आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. संदीप गुंड आहे ना प्रेक्षक, संदीप गुंड यांची जी शाळा आहे पष्टेवाडी ही शाळा, हे कराचीत एक ठिपक्यासारखं गाव असेल परंतु या गावातल्या शाळेचं कौतुक दस्तूरखुद्द APJ अब्दुल कलाम यांनी केलं आणि प्रणव मुखर्जी यांनी देखील केलेलं आहे. ही जी सूचना आहे 20 किंवा 40 विद्यार्थी असतील त्या शाळा बंद करून जवळच्या शाळेत त्यांना आपण मर्ज करायची. आपण आता अशी शाळा चालवत आहे की जिकडे ती पाहिल्यानंतर त्याचा अनुभव ऐकल्यानंतर मला स्वतःला असं वाटायला लागलंय की तुमच्या शाळेत मी विद्यार्थी म्हणून का नाही. हा प्रयोग कसा वाटतोय, हा करायला पाहिजे. काय वाटतं आपल्याला? आत्ताच्या या व्यवस्थेला सगळीकडेच आम्हाला काही संदीप गुंड मिळू शकणार नाही आहेत. मग ही व्यवस्था अशा ज्या पातळीवर दर्जावर आता घेऊन पोहोचलेली आहे त्याला हा पर्याय आहे? खरं तर या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी सन्माननीय शिक्षण मंत्र्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनी जी आकडेवारी आता समोर आणली आहे ज्याच्यातून खरं तर आमच्या शिक्षक मित्रांना एक आत्मपरीक्षण करता येईल आकडेवारीतून की ही किती आता आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि जे 2 आता खूप सारे तज्ज्ञांनी उपाय या गोष्टीवर सुचवले. खरं तर फक्त या शाळांना एकत्र करून ज्यातून ज्या अतिशय दुर्गम डोंगराळ शाळा आहेत त्यांना जर वगळलं आणि सरांनी जे सांगितलंय की जी गुंतवणूक होतीये या शिक्षणावर त्या तुलनेने त्याचा आउटपुट आहे का
की 2 मुलांना जर 2 शिक्षक शिकवतायत त्याच्यावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणारा आउटपुट या तुलनेत जर ते परवडणार नसेल तर तीच गुंतवणूक शिक्षणासाठी जर चांगल्या कामाला होणार असेल तर नजदीकच्या शाळा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणामध्ये अशा 1 किलोमीटरचा क्रायटेरिया सुद्धा पाळला गेलेला नाही. याला मी उदाहरण म्हणून सांगेन की माझ्या शाळेजवळून अगदी 500 मीटरवरच दुसरी शाळा आहे जिथे दोन्हीकडेही पट सारखा आहे, जिथे इकडे 2 शिक्षक काम करतात तिकडे 2 शिक्षक काम करतात. तर अशा शाळांचं एकत्रीकरण होणं खूप गरजेचं आहे. परंतु मुलांच्या येण्या जाण्याच्या दृष्टीने खूपच आता काही शाळा आमच्याकडे अशा आहेत की 6-6 किलोमीटर मुलांना पायी चालत जायला लागते. तर अशा ठिकाणी वाहनांची सुविधा जर होत असेल तर ते खरंच खूप चांगलं होणार आहे. परंतु फक्त शाळांना एकत्र करून शिक्षणाचा जो काही दर्जा आहे सुधारणार नाही. प्रेक्षको, या दुसऱ्या भागातला जो मुद्दा आपण चर्चेला घेतो तो आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे दर्जेदार शिक्षणासाठी काय करायला हवं. दर्जेदार शिक्षणासाठी काय करायला हवं. प्रेक्षको, आपण हा मुद्दा चर्चेला घेतोय कारण काल विधानसभेमध्ये विनोद तावडे यांनी अत्यंत धक्कादायक अशी माहिती उघड केली आणि त्यानुसार केवळ 0 ते 20 अशा प्रकारच्या विद्यार्थी असणाऱ्या जवळपास 12,000हून अधिक शाळा आहेत आणि त्यात 24,000हून अधिक शिक्षक शिकवत आहेत. या शाळांवर जो होणारा खर्च आहे तो इतका प्रचंड आहे की त्याच्यात आपण अनेक शिक्षणाचे उपक्रम करू शकतो अशा प्रकारची आता एकूण आपल्याकडे विचारसरणी दिसते. हाच तर खरा मुद्दा आहे. तो घेऊन जातो मी माधव चव्हाण यांच्याकडे. माधव चव्हाण, शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरता शाळांचं एकत्रीकरण हा जसा मुद्दा आहे तसाच अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे प्रेरित शिक्षक किंबहुना शिक्षकाचं स्वतःचं असलेलं ट्रेनिंग. या दोन्ही बाबतीत आपला नेमका काय अनुभव आहे. जिल्हा परिषद, नगर परिषदा, पंचायती याच्यामधल्या शिक्षक पुरेसे प्रेरित आहेत असं आपल्याला वाटतं का. त्यांच्या शिकवण्याच्या दर्जाबद्दल आपण काय सांगाल. शिक्षक प्रेरित आहेत का याच्यापेक्षा सगळेच लोक प्रेरित आहेत का हे बघायला पाहिजे. मला वाटतं एक तिसरा मुद्दा आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं की आपण नेमकं आपलं उद्दिष्ट काय गाठायचं हे ठरवत नाही. जर तुम्ही शिक्षकांना किंवा अधिकाऱ्यांना जर एक उद्दिष्ट दिलं की हे उद्दिष्ट आपण गाठायला पाहिजे. आत्ता कसं होतंय की 10वीला पास होणार असं गृहीत धरायचं, 8वीपर्यंत सगळे पुढे ढकलत जाणार असं व्हायचंय. असं करून चालणार नाही. आम्ही असं म्हणतो आहोत की आपल्याला काही निश्चित उद्दिष्ट ठरवायला पाहिजेत की साधारणपणे 2रीच्या अखेरीला मुलाला काय आलं पाहिजे, 5वीच्या अखेरीला काय आलं पाहिजे, 7वी 8वीला काय आलं पाहिजे आणि ही उद्दिष्ट ठरवता येण्यासारखी आहेत. सगळं भाराभार शिकवत बसायचं, ज्ञान म्हणून सगळं पाठ करायला लावायचं, ते ओकून टाकायला शिकवायचं, याच्या पलीकडे जाऊन जर उद्दिष्ट आपण ठरवली आणि जर लोकांना सांगितलं की ही आपल्याला उद्दिष्ट पार करायची आहेत, काय साध्य करायचे आहेत, तर लोक प्रेरित होऊ शकतात. लोकांना प्रेरित कशा करता करणार तुम्ही. आज तुमचा कायदा असं सांगतो की शिक्षकांनी ठरल्या वेळामध्ये ठरलेला काय अभ्यासक्रम हा पुरा केला पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे मला वर्गासमोर उभं राहून पुस्तक वाचायला पाहिजे. माझ्या वर्गात 3 इयत्तांची मुलं आहेत, त्यांना कुठलं पुस्तक मी वाचून दाखवू, कसा त्यांचा अभ्यासक्रम पुरा करू. आपल्याकडे जे वास्तव आहे की शाळा लहान आहेत आणि या 12,000 शाळा हा एक भाग आहे, पण मोठ्या प्रमाणावर शाळा अशा आहेत की जिथे निरनिळ्या इयत्ता एकत्र बसत आहेत कारण तो एकूणच संख्या मुलांची कमी आहे. हे सगळं वास्तव लक्षात घेऊन गेली कित्येक वर्ष हे मल्टी लेवल मल्टीग्रेडचं काय करायचं बोललं जात आहे. आता हे सगळं जर लक्षात घेतलं तर इयत्तावर जी आपली शिक्षण संस्था आता आहे ती तसे न करता काय म्हणूया आपण तिला पायरी स्टेज वाईज काय म्हणूया बाल शिक्षणापासून 2रीपर्यंत, 3रीपासून 5वीपर्यंत किंवा 4थीपर्यंत, तिथून पुढे 3 वर्ष असे टप्पे करून या टप्प्यामध्ये मुलांना हे आलं पाहिजे किंवा असं आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, विश्वास वाटला पाहिजे, विचार करता आला पाहिजे, प्रश्न सोडवता आले पाहिजेत. ही उद्दिष्ट घेऊन जर पाठ्यपुस्तकं आधाराला आहेत म्हणून जर घेतली तर होईल. आता कसं होतंय की आपला करिक्युलम हा मोठा अभ्यासक्रम आणि त्याचं प्रतिबिंब म्हणजे पाठ्यपुस्तक आणि पाठ्यपुस्तक म्हणजे अभ्यासक्रम होतो. तसं नाही करता येणार. मला वाटतं याच्याबद्दल बारकाईने विचार करून पावलं उचलू शकतो आपण आणि ते जर आपण करायला लागलो तर सगळा देश प्रेरित होऊ शकतो की आपण पुस्तक उघडा म्हणणार, तुम्ही वाच रे, तू वाच रे, मी वाचून दाखवतो रे, याच्या पलीकडे आपण जाणारच नाही. याच्या पलीकडे आपल्याला जायची गरज आहे. तर जर शिक्षण मंत्र्यांनी ठरवलं, मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर आपण असा बदल घडवून आणू शकतो. आणि मला वाटतं शिक्षक तयार होतात. आम्ही पाहतो की जागोजागी जे तरुण शिक्षक आहेत ते प्रेरित असतात,
पण काही काळामध्ये त्यांची प्रेरणा सगळी निघून जाते, कारण लोक म्हणतात जास्त करू नकोस, सांगितलं तेवढं काम करत जा. बरोबर. माधवराव, आपण म्हणतात त्याच्यावर आपण विनोद तावडे यांचं मत घेणार आहोत, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी हेरम कुलकर्णी, हे जे टप्प्याटप्प्यावरचे गोल ठरवणं आणि अभ्यासक्रमावरच केवळ केंद्रित न करता त्याला नेमकं आलं काय पाहिजे, आउटकम काय आला पाहिजे याच्यावर फोकस करणं, जेणेकरून दर्जा सुधारेल, हा जो एक विचार आहे, याच्याविषयी आपण काय म्हणाल आणि याच्या अंमलबजावणीत काय अडथळे असू शकतात असं वाटतं आपल्याला? मी माधव चव्हाण यांच्याशी सहमत आहे. मागच्या वर्षी आम्ही जो सिस्कॉम नावाचा अहवाल शासनाला सादर केला, दुर्दैवानं या शिक्षण सचिवांनी त्याला फार प्रतिसाद दिला नाही आम्हाला. पण त्याच्यामध्ये आम्ही एक सूचना अशी केली होती की विद्यार्थ्यांचं जे प्रगती पुस्तक आहे, त्या प्रगती पुस्तकाच्या पाठीमागे त्या इयत्तेत काय क्षमता आल्या पाहिजेत त्या छापायला पाहिजेत. म्हणजे मग पालकांना समजेल की नेमकं विद्यार्थ्यांचं एक चेकलिस्ट सारखं त्या प्रकारचं आपल्याला तपासता येईल का. ही एक सूचना चांगली आहे. दुसरा मला भाग असा वाटतो की आपण शिक्षकांच्या उत्तरदायित्वाची चर्चा करतो, परंतु त्यांच्यावरचे जे अधिकारी आहेत, म्हणजे अगदी केंद्र प्रमुख ते शिक्षण सचिव, यांच्या अकाउंटेबिलिटीची चर्चा या शिक्षण व्यवस्थेत होत नाही. ती जर उद्दिष्ट त्यांनाही ठरवून दिली की समजा एखाद्या केंद्र प्रमुखाच्या ज्या शाळा आहेत त्याच्या हाताखालच्या 10, त्याच्यावरून त्याचं मूल्यमापन होईल, विस्तार अधिकाऱ्याचं मूल्यमापन त्याच्या बीटहून होईल, किंवा शिक्षणाधिकाऱ्याचं मूल्यमापन त्याच्या जिल्ह्यातल्या शाळांच्या दर्जावरून होईल, तर ते जास्त अलर्ट होऊन अशा प्रकारचे गोल निश्चिती ते चांगल्या प्रकारे करू शकतील. तिसरा मला महत्वाचा मुद्दा हा वाटतो, तुम्ही जो अंमलबजावणीचा मुद्दा वाटला, की खरंच तुम्हाला सांगतो की मी 1000 पेक्षा जास्त शाळा महाराष्ट्रातल्या बघितल्यात, पण मी या निष्कर्षाला आलोय की सुरक्षितता नोकरीतली ही सगळ्यात मोठी आज अडचण गुणवत्तेमधली झालेली आहे. आज जेम्स टोलीचं एक ब्युटिफुल ट्री नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही पण ते वाचलं असेल, की तो असं म्हणतो की हैदराबाद आणि दिल्लीच्या झोपडपट्टीमध्ये तो फिरला तर 500 पेक्षा जास्त खाजगी शाळा तिथं सुरू झाल्यात. आणि पालकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या की इथं नगरपालिकेची शाळा आहे, फुकट आहे, शालेय पोषण आहार मिळतो, तुम्ही का पाठवत नाही. तर पालक असं म्हणतात की आमच्या मुलांना खायला नाही मिळालं तरी चालेल, पण शिक्षण मिळालं पाहिजे. आज मोलकरीण आपली मुलगी, रिक्षावाला आपला मुलगा हा खाजगी शाळांकडे का पाठवतो याच्याबद्दल आपण अंतर्मुख झालो. तर त्या ठिकाणी जी सुरक्षितता नाही त्यामुळे चांगलं काम होतंय. आणि आमच्याकडे ही अंतःप्रेरणा संदीप गुंडसारखी जी शिक्षक आहेत ती 20% शिक्षक प्रत्येक व्यवस्थेमध्ये असतातच हो, परंतु व्यवस्था म्हणून आम्हाला जेव्हा सुधारणा करायची असतील तरी सुरक्षितता कशी काढता येईल आणि याच्यासाठी माणसाचं परफॉर्मन्स बेस्ड सॅलरी याच्याबद्दल आपण विचार करू का. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये अशा प्रकारचे अभ्यास झालेत की आमचा पगार आणि आमचं काम हे एकमेकाशी जोडता येईल का. तुम्ही या चॅनलवर काम करता, तुमचा प्रत्येक क्षण कामाच्या परफॉर्मन्सशी मोजला जातो. माझी सगळी मुलं पास झाली तर मी क्रेडिट घेतो आणि मुलं जर चांगली झाली नाही तर म्हणतो त्यांची पालकच अपयशी होते. तर जोपर्यंत आमच्या कामाचं आमच्या दामाशी जोपर्यंत आपण मोल लावू शकत नाही आणि त्या प्रकारे त्याची एक पारदर्शकता आणू शकत नाही तोपर्यंत होत नाही. आणि म्हणून मगाची सूचना मी पुन्हा करील की एज्युकेशन व्हाउचर असं उत्तर आहे की जोपर्यंत पालक हा ग्राहक, जोपर्यंत आमचा आज पालकांना काहीच अधिकार नाही शाळांच्या बद्दल, जेव्हा पालक विचार करायला लागतील की माझा मुलगा शिकत नाही मी देणार नाही. खासगी क्लासेसचा शिक्षक पहाटे 5 वाजता उठून क्लास घेतो आणि मी माझ्या वर्गावर 10 मिनिट उशिरा जातो, याचं कारण असं की त्या मुलांचा आणि माझ्या पगाराचा काहीच संबंध नाही आणि खासगी क्लासेस वाल्याच्या निकालाचा आणि त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की मी जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे तुमचं. संदीप गुंड, आपलं काय मत आहे की एक प्रकारे सुरक्षितता आणि पालकांचा सहभाग हे 2 मुद्दे ज्याचा आपल्याशी थेट संबंध असू शकतो आणि बाकीच्या सगळ्या मुद्द्यांवर नंतर मी विनोद तावडे यांचं मत घेणार आहे. सुरक्षितता नोकरीतली आणि त्यापेक्षा पालकांचा या सगळ्या दर्जामध्ये सहभाग. यामध्ये माझा अनुभव असा राहिलाय की नोकरीची खरंच आज या आकडेवारीतून तरी शिक्षक याचं आत्मपरीक्षण करतील की ही अस्तित्वाचीच लढाई आहे आता, की नोकरी किती धोक्यात आहे. हेरंब सरांनी सांगितलं तसं की मला मिळणारं दाम आणि माझं काम याचं मूल्यमापन आपण स्वतः केलं पाहिजे शिक्षकांनी तरी. याच्यासाठी एक ॲटिट्यूड, शिक्षकांचा नोकरीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, प्रत्येकाचा नोकरीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो की पोटापुरताच की पगारासाठी माझी नोकरी आहे किंवा आनंदासाठी मी करतोय, हा एक ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे. खरं तर मी आता संपूर्ण महाराष्ट्रभर माननीय शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिवांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांसाठी डिजिटल कार्यप्रेरणा घेतोय. जे काही तंत्रज्ञानावर आम्ही यशस्वी प्रयोग केलेत, तर त्या संदर्भात फिरत असताना माझा शिक्षक खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये धडपडताना दिसतोय. तो एक 20% गट मला असा सापडला की तो खूप चांगला मोटिवेट आहे आणि त्याला फक्त एक चांगली दिशा मिळाली बदलायची, तर तो खूप चांगलं काम वेगवेगळ्या उपक्रमातून शाळांमध्ये करू शकतो, मुलांची गुणवत्ता त्यामध्ये आणू शकतो. राहिली गोष्ट पालकांच्या मानसिकतेची, तर ती खूप बदलणं गरजेचं आहे. म्हणजे पालकांची मानसिकता हल्ली ग्रामीण भागांमध्येही बदलत चालली. जसं सरांनी सांगितलं की जेवायला मिळालं नाही तरी, म्हणजे पालक अगदी त्याला ABCD येत नाही तरी सुद्धा त्याला वाटतं की माझा मुलगा इंग्लिशला शिकेल.
तर त्यांचा जो आता ही जी काही क्रेज इंग्रजी माध्यमांकडे येते, तर ही जी मराठी शाळांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे पालकांचा, हा बदलला पाहिजे. आणि हा बदलण्यासाठी असे वेगवेगळे जे काही शिक्षकांकडनं जे प्रेरणादायी शिक्षक आहेत, जे काम करतायत, त्यांना प्रेरणा देऊन शिक्षणामधलं एक सकारात्मक वातावरण आता सध्या सगळ्यांना दिसतंय. तर या माध्यमातून नक्कीच या पालकांची मानसिकता बदलेल आणि हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. आपण विनोद तावडे, या सगळ्याचं सारांश असेल तर ज्याची सुरुवात झाली ती तुमच्या त्या भाषणामुळे, आणि त्यामुळे या कार्यक्रमाचा शेवट देखील तुमच्याच शब्दांनी व्हावा. एक प्रकारे म्हणजे प्रत्येक स्टेजवर गोल ठेवलं जावं, त्यानंतर अधिकारांचं मूल्यमापन, नोकरीतली सुरक्षितता आणि पालकांचा सहभाग, या सगळ्याविषयी आपली मतं, आणि त्यावरच या कार्यक्रमाचा शेवट. गुंडे साहेब, मला एक मिनिट येतो तुमच्याकडे. विनोद तावडे. उदयजी बोला. उदयजी, एक गोष्ट मी सुरुवातीला स्पष्ट करतो की शाळा बंद केली त्या गावातली, याचा अर्थ तिथली शाळा संस्कृती बंद केली असं नाही. शाळा नक्की बंद करू, पण तिथलं शिक्षण चालू राहील. जर त्या गावामध्ये विद्यार्थी संख्या नंतर वाढली तर त्या गावात पुन्हा शाळा सुरू केली जाईल. ही मानसिकता आज तरी सरकारची आमची आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, मला असं वाटतं की बहुतांश शिक्षक हा चांगला आहे. काही अपवाद सगळीकडे असतात, ते सोडा. त्या शिक्षकाला जर प्रेरित करता आलं, मगाशी जे माधवराव म्हणले प्रथमचे, की हा करिक्युलम कशासाठी आहे, हे धडे शिकवल्यामुळे विद्यार्थ्याला आपल्याला काय घडवायचं आहे याची नीट माहिती त्या शिक्षकाला करून देणं, मला असं वाटतं हे गरज आहे. आणि त्यामुळे बीएडचा जो आता नवीन अभ्यासक्रम आहे तो बहुस्तर बहुवर्ग या पद्धतीने तो अभ्यासक्रम आता बनवला जातो, जेणेकरून इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जे राईट टू एज्युकेशन मध्ये आलंय त्याचा आपोआप त्या अनुषंगाने त्यांचा अभ्यास होईल. हेरम कुलकर्णी यांनी सुचवलेली कल्पना खूपच चांगली जरी असली तरी व्यवहार्य नाही. आपण ज्या पद्धतीमध्ये आहोत किंवा त्यांनी सुचवलेल्या सूचनेवर माझ्यापेक्षा विजयनवल पाटलांचं मत घ्या, त्यांना ते मान्य आहे का? ताबडतोब उद्यापासून पुन्हा उपोषण नागपूर अधिवेशनात सुरू होतील. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा आधी काही चांगले प्रयोग करता येऊ शकतात. ते चांगले प्रयोग जर आपण केले तर एका बाजूला चांगलं शिक्षण ज्या शिक्षकांच्या माध्यमातून जायचं आहे त्यांचा रिफ्रेशर कोर्स तो चांगल्या पद्धतीने करणं, त्या शिक्षकांना शाळाबाह्य काम जे दिलं जातं निवडणुकीचं वगैरे ते ताबडतोब देणं बंद करणं, अशा काही गोष्टींवर काही पावलं मी नक्की उचलतोय. आणि ज्यावेळी शिक्षकांवर हा शिक्षण व्यतिरिक्त बोजा कमी होईल त्यावेळी त्या शिक्षकांकडनं शिक्षणाविषयीची जास्त अपेक्षा मी हक्काने करू शकतो. आणि तशी पावलं आम्ही सरकार म्हणून नक्की टाकू, हे आज आपल्या या कार्यक्रमातून नक्की सांगतो. प्रेक्षको, मी या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की ह्या विषयावरची चर्चा ही टीआरपी साठी आम्ही करत नाही, तर त्याहीपेक्षा टेलिव्हिजन रिस्पेक्टेबिलिटी पॉईंटसाठी करतोय. कारण अशा प्रकारच्या चर्चेतून जे उद्बोधन होत असतं, विचारांचं आदान प्रदान होत असतं, त्यातून एका विषयाचे अनेक स्टेक होल्डर्स एकमेकाशी संवाद साधत असतात आणि त्यातून एक वेगळा विचार समोर येत असतो. त्याच्यामधूनच शिक्षणासारख्या अत्यंत गंभीर प्रश्नावर काही माननीय आपले विचार व्यक्त करत असतात. ते व्यक्त व्हावेत याला कारण विनोद तावडे यांनी जे भाषण केलं त्या भाषणामधून महाराष्ट्राच्या शिक्षणाचं जे एक भयानक चित्र समोर आलं ते चित्र तसंच ठेवणं हे आपल्याला परवडणार नाही. जर आपल्याला ते चित्र बदलायचं असेल तर अशा प्रकारच्या चर्चा व्हायला हव्यात. आज या चर्चेकरता उपलब्ध झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.